समीर राणीला मुद्दाम त्याच्या केबिनमध्ये बोलवून घेतो. त्याला नव्हतं माहिती तिचं लग्न झालंय ते, आणि कोणासोबत झालंय ते तर त्याला कळण्याचा प्रश्नच नव्हता, कारण तिने लग्न झाल्याचं कोणाला सांगितलं नव्हतं. सम्राटचीच तशी इच्छा होती त्यांचं नातं कोणालाच कळू नये अशी. त्याने तिला केबिनमध्ये बोलवलं आहे या विचाराने तिच्या पोटात गोळा आला. संध्याकाळची ऑफिस सुटण्याची वेळ होती म्हणून ती जात नव्हती त्याच्या केबिनकडे. काहीच मिनिटात मी निघून जाईल घरी असं ठरवलं तिने मनात. पण त्याने पुन्हा पिऊनकडे निरोप पाठवला, राणीला माझ्या केबिनमध्ये पाठवून द्या लगेच असा. नाविलाज होतो तिचा. ती जाते त्याच्या केबिनमध्ये. तसा तो खुर्चीतून उठून तिच्याजवळ येत म्हणाला, नोकरी नको झाले काय तुला? बोलवल्यावर येत नाहीस तू ते? ती त्याला घाबरत म्हणाली, सर ते घरी जाण्याची वेळ झाली आहे, मी घरी निघाले. म्हणून ती वळली. त्याला स्वतःजवळ आलेलं पाहून घाबरलेली ती खूप. त्याच्या तावडीतून सुटून जाण्यासाठी घाई चाललेली तिची. पण समीरने चलाकीने तिचा हात पकडला. बोलला, थांब ना, एवढी घाई का आहे तुला? घरीच जायचं आहे ना तुला? मी सोडतो तुझ्या घरी तुला. तो तिच्या खूप जवळ उभा राहून तिच्याशी बोलत होता, त्यामुळे तिच्या शरीराचा थरकाप उडालेला. आधीपासूनच ती खूप घाबरायची त्याला. याआधी त्याने तिला असा त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आणि आताही तो तेच करत होता. आता चक्क घट्ट हात पकडलेला त्याने तिचा, आणि तिच्या मनात नसताना तिला जबरदस्ती थांबून घेत होता तो. ती थरथरत्या ओठांनी कसं तरी म्हणते, सर माझा हात सोडा प्लीज. तो नालायक वृत्तीचाच होता. तो समजतो ती घाबरली आहे ते, तरी मुद्दाम तिच्या आणखी जवळ तिला जास्त घाबरवण्यासाठी येतो. ती त्याच्या हातातून तिचा हात काढून घेण्याचा प्रयत्न करत असते, पण त्याने खूपच घट्ट पकडलेला तिचा हात. आता ती रडू लागते. म्हणते त्याला, सर तुम्ही काय करताय? दुखतंय मला, प्लीज सोडा माझा हात. राणी मी नाही सोडणार तुझा हात. परीसारखं तुझं हे सुंदर रूप मला खूपच आवडतं. तो त्याची नजर तिच्या चेहऱ्यावरून फिरवत म्हणाला. तिला खूपच उबळ आली त्याच्या नजरेची तिला. तो म्हणाला, राणी मला लग्न करायचं आहे तुझ्यासोबत. सर माझं ती बोलणारच असते. लग्न झालंय, पण सम्राटचे शब्द ऐकून ती पुढे काही नाही बोलत. मला नाही करायचं सर तुमच्यासोबत लग्न. आधीही सांगितलंय मी तुला. तुला माझ्यासोबत लग्न करावंच लागेल. बोलून तो तिला रागाने स्वतःजवळ ओढतो. ती त्याच्या अंगावर आदळली जाते. तसा तो तिचे खांदे पकडून म्हणतो, तुला खूप वेळेस नीट सांगून झालंय माझं. काय ग, काय कमी आहे माझ्यात? कंपनीत मॅनेजर आहे मी, राहण्यासाठी स्वतःचं घर आहे. ती त्याच्यापासून दूर होण्यासाठी धडपडत असते, पण तो तिचे खांदे जोरात पकडून चिडून बोलत असतो, प्लीज सोडा मला. रडत म्हणत सुटण्याची धडपड चालूच होती तिची. त्या धडपडीत तिच्या ड्रेसची भाई फाटली जाते, तर तो तिला सोडत नसतो. बोलतो, तुझ्या तोंडून आज मी आपल्या लग्नासाठी होकार वधवूनच घेईल. दोघांच्या झटापटीत त्याची नखं तिच्या खांद्यावर रुततात, ओरकडे होतात तिच्या खांद्यावर. ती आता शरीरातील अवसान एकत्र करून त्याला जोरात धक्का देते. तो टेबलवर पडतो आणि ती त्या संधीचा फायदा घेऊन केबिन बाहेर पडते. घाईघाईत तिची बॅग उचलून रिक्षा पकडून घरी येते ती. घरी पोचत तोपर्यंत नुसती रडत असते. ती माधवीच्या रूममध्ये धावत जाते, तर घरच्या मेडकडून कळतं तिला, माधवी मॅडम तिच्या बहिणीची तब्येत बिघडली म्हणून अचानक काही दिवसांकरता मधुकर सरांसोबत दिल्लीला निघून गेलेत. आई बाबा दोघे घरी नाहीत. ते ऐकून ती आणखी मनाने खचते. तशीच पळत सम्राट आणि तिच्या बेडरूममध्ये येते. सम्राट तिच्या आधी ऑफिसमधून घरी आलेला आणि लॅपटॉपमध्ये काहीतरी काम करत बसलेला तो. ती रडत वाऱ्याच्या वेगाने रूममध्ये शिरलेली. आज डोक्यावर पदर घेण्याचंही भान नव्हतं तिला. आज ऑफिसमध्ये समीरचा तिला झालेला तो घाणेरडा स्पर्श नको वाटत होता तिला. पण यावेळेस तीच येते त्यांच्या रूममध्ये म्हणून त्याने तिच्याकडे पाहिलंच नव्हतं. तो त्याच्या कामात मग्न झालेला. तिने जोरात बॅग तिथेच खाली जमिनीवर टाकली आणि पळत बाथरूममध्ये गेली. त्याने तिच्याकडे पाहिलं नाही, तरी आज तिच्या हालचालीवरून वेगळीच भासली ती त्याला. लग्न झाल्यापासून एकाच रूममध्ये राहायचे ते. बोलत नसले तरी तिचा स्वभाव माहिती झाला होता त्याला. कासवाच्या गतीप्रमाणे हालचाल करणारी ती आज त्याला वेगळीच भासली. त्याच्या मनात नसतानाही त्याने तिचा विचार केला. स्वतःशीच बोलला, ही एवढी पळत का गेली वॉशरूममध्ये? पण तिची वाटणारी काळजी त्याने मनातून झटकली. मी का विचार करतोय तिचा असं स्वतःशी म्हणून.
तिने शॉवर चालू केला आणि ती खूप वेळ शॉवरखाली उभी होती. तिच्या ड्रेसची बाही फाटलेली, ऑफिसमध्ये समीर तिच्यासोबत वागलेला ते आठवून खूप रडत होती ती. रडून रडून तिचं चापेकळीसारखं नाजूक नाक लाल झालेलं, पण रडणं काही कमी होत नव्हतं तिचं. खूप वेळ झाला ती वॉशरूममधून बाहेरच येत नव्हती. पुन्हा सम्राटच्या मनात विचार येऊ लागले, एवढा वेळ कोण थांबतं वॉशरूममध्ये? का कुणास ठाऊक? त्यालाही माहिती नाही त्याला तिची काळजी का वाटते, पण कदाचित सोबत राहिल्यामुळे वाटत असेल त्याला तिची काळजी. तो हातातील काम सोडून वॉशरूम बाहेर उभा राहून दारावर टक-टक करू लागला. पण तेवढ्यानेही ती दचकली. थंड पाण्याखाली किती वेळ उभी होती ती, त्यामुळे तिचं अंग थंड पडलेलं आणि ती थरथरू लागल्याने तिला काही सुधरत नव्हतं. तिने बाथरूमचे दार उघडलं तर तो तिच्याकडे पाठ करून उभा होता. त्याला पाहून हळूच विचारलं तिने, काही काम होतं का तुमचं? तो काही न बोलता तिथून निघून गेला. ती त्या ओल्या कपड्यांवरच बाहेर आली आणि सोफ्यावर आडवी झाली. तो पुन्हा लॅपटॉपमध्ये काम करू लागला, पण त्याचं लक्ष कामात लागत नव्हतं. तो तिच्याकडेच पाहतो. ती ओल्या कपड्यांवरच सोफ्यावर झोपलेली. तिला तसं पाहून तो रागाने पुन्हा तिच्याजवळ येतो. तुला काही अक्कल आहे की नाही? सर्व रूम ओली केलीस तू. ती त्याच्याकडे न पाहता उशीर डोकं खुपसवून खूपच रडत होती. पण तिच्या रडण्याचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही हे दाखवत तो म्हणाला, उठ, अर्ध्या तासात माझी रूम व्यवस्थित कर. बोलून तो लॅपटॉप उचलून स्टडी रूममध्ये जातो. तो जाताना अर्धा तास बोललेला खरा, पण 2 तास उलटून गेल्यावर तो पुन्हा रूममध्ये आला तरी ती तशीच त्याच पोझिशनमध्ये उशीर डोकं खुपसावून रडत होती. रूम तशीच होती. तिने काहीच आवरलं नव्हतं. तो तिच्याजवळ येतो, मोठ्याने म्हणतो, उठ. ती उठत नव्हती म्हणून रागाने उठ म्हणत तिच्या हाताला पकडून तिला उभं करतो आणि तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. 6 महिन्यापासून जिला शोधत होता तो ती तर त्याच्याच बेडरूममध्ये होती. त्याची लग्नाची बायको तीच होती जी त्याच्या मनात 6 महिन्यापूर्वी भरलेली, त्याला खूप आवडलेली. ते तिला पाहता क्षणी येतं लक्षात त्याच्या. ती त्याचा चेहरा न पाहता फक्त त्याला समोर पाहून कसलाच विचार न करता सरळ त्याला घट्ट मिठी मारते आणि हुंदक्यावर हुंदके देत मोठमोठ्याने रडू लागते. तो तर काही क्षण तिला पाहून स्तब्धच होतो. पण भानावर येत तिच्या काळजीने टेन्शनमध्ये येतो. ही काय एवढं रडते? थोड्याच वेळात ती त्याच्यापासून दूर होते. त्याच्याकडे न पाहता हळूच म्हणते, सॉरी, ते माझं म्हणायला कोणीच नाही इथे. आईसुद्धा नाहीत घरी. भावनेच्या ओघात चुकून मारली मी तुम्हाला मिठी. माफ करा मला. बोलून ती सोफ्यावर सैरवैर झाल्यासारखी जाऊन बसते. ती भेटल्याचा आनंद खूपच झाला त्याला, पण तिची अवस्था पाहून ही एवढं का रडत आहे ते कळत नव्हतं त्याला. तो तिच्याजवळ येऊन तिच्या खांद्याला पकडून तिला स्वतःकडे फिरवतो, पण ती नजर वर करून त्याच्याकडे पाहत नाही. तिला त्याची भीती वाटत असते. त्याचं लक्ष तिच्या फाटलेल्या बाहीकडे जातं आणि त्यातून कोणाच्या तरी नखांचे तिच्या हातावर ओरकडे दिसले त्याला. ते पाहून त्याच्या डोक्यात कळ गेली. त्याने तिला उभं केलं आणि विचारलं, कोणी केलं तुझ्यासोबत असं? कोणाची सम्राटच्या बायकोसोबत असं वागण्याची हिंमत झाली? ती त्याच्याकडे न पाहता रडतच म्हणाली, अहो, आणि पुन्हा त्याच्या गळ्यात पडून रडू लागली. त्याच्यात तर रागाचा पारा खूपच चढलेला. रडू नको, शांत हो. तू मला सांगशील का काही? तुझ्यासोबत काय घडलं आणि कोणी केलं हे ते? ती काही न बोलता जास्तच रडत होती. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून त्याच्या हृदयाची नुसती काळवाकाळव होत होती. त्याला अतिशय राग येत होता स्वतःवरच. तिच्या आताच्या अवस्थेला तो स्वतःला जबाबदार धरत होता. ओके, तुला नाही काही सांगायचं तर नको सांगू, पण प्लीज शांत हो, रडू नकोस, आराम कर, तो म्हणतो तिला आणि स्वतःच्या मिठीतून तिला बाजूला करत असतो. तशी ती त्याच्या पाठीवर तिचे हात घट्ट करत त्याला आणखीनच आवेगाने बिलगते. तो न राहून त्याचे हात तिच्या पाठीवर घुमतो आणि प्रेमाने, मायेने हळूवार स्पर्श तिला करू लागतो. काही वेळ तिचं दुःख विसरून हरवते ती त्याच्या स्पर्शात. खूप वेळ दोघेही तसेच उभे होते. तो तिला आवाज देतो, राणी, राणी. ती उभ्या उभ्या झोपते त्याच्या मिठीत. तिला उचलतो आणि बेडवर झोपवतो तो.
ती काही न खाता पिता झोपते. तिची उघडी भाई आणि ते ओरखडे पुन्हा पाहतो आणि त्याच्या नजरेत ज्वालामुखी भडकतो. पण ती काही सांगत नव्हती अजून. ती सांगेन त्याला तेव्हाच कळणार होतं त्याला तिच्यासोबत असं कोण वागलं ते. तिला झोपलेलं पाहून तोही तिच्या बाजूला झोपला. मध्यरात्र असेल. ती ओरडली, सोडा मला. मला नाही लग्न करायचं तुमच्यासोबत. सोड माझा हात. झोपेत बडबडत होती ती. तसा तो झोपेतून जागा होतो आणि तिच्या तोंडातून निघालेले शब्द ऐकतो. पण ती झोपेत बडबडली आणि पुन्हा झोपली. तो स्वतःशीच म्हणाला, हिला लग्नासाठी कोणीतरी त्रास देत असेल का? तसं असेल तर सोडणार नाही मी त्याला. ज्याने कोणी माझ्या बायकोच्या अंगावर हात टाकण्याची हिंमत केली त्याचा हात मुळापासून नाही जखडून टाकला तर नाव सांगणार नाही सम्राट. सकाळी तिला जाग आली तेव्हा तो तिच्या बाजूला बसून होता. स्वतःला त्याच्या बेडवर पाहून पहिली तर ती दचकली. ती पटकन उठून बेडवरून खाली उतरली. अगं सावकाश जरा, तो तिच्याकडे पाहत म्हणाला. ती छोटंसं तोंड करून त्याच्याकडे न पाहता खाली मान घालून म्हणाली, सॉरी, ते मला नाही माहिती मी तुमच्या बेडवर केव्हा झोपली. बोलून ती सोफ्यावर जाऊन बसली. तिचं हे वागणं पाहून तो पुरता गोंधळून गेला. बिझनेसच्या करोडोच्या डील काहीच वेळात करायचा तो, पण कालपासून पाहत होता तो तिच्याकडे. तिचं वागणं त्याला कळत नव्हतं. तो येऊन तिच्या शेजारी बसतो. कॉलेजला नाही जायचं तुला? तो विचारतो तिला. ती पाहत नसते त्याच्याकडे. मग तोच तिला स्वतःजवळ ओढतो. तीही लगेच त्याच्या छातीवर तिचं डोकं टेकवते. खूपच शांत वाटतं त्याच्या छातीवर डोकं टेकवून तिला. ती डोळे मिटते. आताच झोपून उठलेली तरी पुन्हा झोपली ती. सम्राट तर तिचा इतका बालिशपणा पाहून हँग झाला. त्याने कधीच कोणत्याच मुलीला असं कधी जवळ येऊ दिलं नव्हतं आणि ही तर त्याच्या खूपच जवळ होती आता. पण तिचा स्पर्श, तिचा ऑरा त्याला खूपच भावला. त्याच्या खूपच आवडीची व्यक्ती होती ती. पण आता घाबरलेली होती ना ती खूप. त्याच्या सहवासात ती खूपच शांत होत होती. त्याचं तिच्याजवळ असणं खूपच आश्वासक वाटत होतं तिला. कालपासून तिचं मन सुन्न झालेलं, कसलंच भान नव्हतं तिला. आपल्या नवऱ्याला आपलं तोंडही पाहायचं नाही हेही पूर्णपणे विसरलेली ती. तो तिच्या केसातून हळूवार हात फिरवून प्रेमाने कुरवाळत होता तिला आणि तिला त्याच्या स्पर्शात कसलंच भान नव्हतं. त्याने तिचं डोकं हळूवार मांडीवर घेतलं आणि तिच्या कपाळावर ओठ टेकून तिचं चुंबन घेतलं. त्याच्या स्पर्शाने ती थोडी हलली. खूप वेळ तिचं डोकं मांडीवर घेऊन सोफ्यावर मागे टेकून आरामात बसलेला तो एकटक तिचा सुंदर चेहरा न्याहाळत होता. पण 6 महिन्यापूर्वी त्याने तिच्या चेहऱ्यावर चमक पाहिलेली ती आता नव्हती. आज ऑफिसला जाणं विसरला तो. तिच्यासाठी किती तास सोफ्यावर बसून होता. तिच्यावरची नजर हटवत नव्हता. जसं काय तिला त्याच्यापासून कोणी दूर करेल याची भीती वाटत होती त्याला. आता राणीला जाग येते. डोळे उघडताच त्याचा हँडसम चेहरा तिच्या नजरेस पडला. झोप पूर्ण झालेली तिची. तुम्ही, मोठ्याने ओरडते ती. दचकून मी यांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली आहे हे तिच्या लक्षात येताच ती ताडकन उठली आणि गडबडून त्याच्यापासून बाजूला झाली. खूपच घाबरली ती. तिच्या लक्षात आलं त्यानेच तिला तिच्या मैत्रिणीच्या लग्नात धडक दिलेली ते. ती तिची ओढणी इकडे तिकडे शोधू लागली. तिची ओढणी बेडवर दिसली तिला. तशी ती बेडवरील ओढणी पटकन घेते आणि चेहरा झाकून घेते. तो तर तिची चाललेली गडबड पाहतच राहतो. ती म्हणते, ते काल थोडी मी खूपच टेन्शनमध्ये होते म्हणून मी खूपच चुकीचं वागले तुमच्यासोबत. पण खरं सांगते मी मुद्दाम नाही तुमच्याजवळ आले. मला आपल्या माणसांचा आधार हवा होता आणि मला तो तुमच्यात दिसला. मी इथे राहून जास्त वेळ नाही तुम्हाला त्रास देणार. आईबाबांना काहीतरी कारण देऊन जाईल मी तुमच्या आयुष्यातून निघून. मला माहिती आहे मी तुम्हाला नाही आवडत. माझं तोंडही नाही पाहावंसं वाटत तुम्हाला. असं असताना मी तुमच्यावर ओझं बनून नाही राहणार. जाईन मी इथून निघून. बोलून ती जात असते तर तो तिचा हात पकडून तिला थांबवतो. तिच्या चेहऱ्यावरील ओढणी काढून सोफ्यावर फेकून देतो. ती तर त्याच्याकडे अविश्वासाने पाहते. कुठेही जाणार नाहीस तू? तो म्हणतो तिला. आपण जेवण करण्यासाठी खाली जाऊया थोड्या वेळाने. मला खूपच भूक लागले. तू फ्रेश हो. अहो पण मी तुम्हाला आवडत
खूपच आवडतेस तू मला, तो तिचं बोलणं तोडत म्हणतो. खरंच? ती आनंदाने विचारते त्याला. तो गोड हसून हो म्हणतो. ती खूप लाजते. चेहऱ्यावर दोन्ही हात ठेवून पळत फ्रेश होण्यासाठी जाते. तो मात्र तिचा निरागसपणा पाहून तिच्यावर हसत होता. तिच्यासाठी तो आज ऑफिसला नव्हता गेला. आता दुसऱ्या रूममध्ये जाऊन तो फ्रेश होतो, पण तिला अजून सांगितलं नाही त्याने तो तिच्यावर आधीपासूनच प्रेम करतोय ते. कधी सांगेन सम्राट राणीला त्याचं तिच्यावर आधीपासूनचं प्रेम? पाहूयात पुढे. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत. पाहिले नसेल तर कृपया पहा. धन्यवाद.